जर तुम्ही या 4 गोष्टी सोडल्या तर तुमचं शरीर स्वतःच बरे होऊ लागेल. डॉक्टर सुद्धा हे मान्य करतात. मित्रांनो, औषधापूर्वी हा बदल करणे गरजेचे आहे. बहुतेक लोक आजारी असतात ते उपचार नसल्यामुळे नाही, तर ते चुकीच्या गोष्टी सोडू शकत नाहीत म्हणून. सत्य कडू आहे, पण हेच सत्य आहे. शरीराला बरे करण्यासाठी सर्वप्रथम औषध नाही तर विष थांबवावं लागतं. जर तुम्हालाही वारंवार थकवा येत असेल, पोट व्यवस्थित राहत नसेल, गॅस, ॲसिडिटी, सांधेदुखी, शुगर, बीपी, फॅटी लिव्हर किंवा हृदयाशी संबंधित समस्या वाढत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण जर तुम्ही खरंच या 4 गोष्टी सोडल्या तर तुमचं शरीर स्वतः बरे करायला सुरुवात करेल. शरीर स्वतःला कसं बरं करतं बघा. आपलं शरीर ही साधी मशीन नाही, ती स्वतःला दुरुस्त करणारी एक जिवंत फॅक्टरी आहे. जेव्हा तुम्ही चुकीचा आहार बंद करता, चुकीच्या सवयी सोडता, तेव्हा शरीर आपोआप सूज कमी करू लागतं, रक्त शुद्ध करू लागतं, यकृत, मूत्रपिंड आणि आतड्यांची दुरुस्ती करू लागतं, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू लागतं. पण फक्त एकच आहे, शरीराला नुकसान पोहोचवणाऱ्या गोष्टी बंद कराव्या लागतील. त्यातील पहिली गोष्ट बघा, पांढरी साखर. गोड नाही, हे गोड विष आहे. बहुतेक लोक विचार करतात, मी तर थोडीच साखर खातो, त्याने काय होणार. हीच सर्वात मोठी चूक आहे. पांढरी साखर काय करते बघा, रक्त घट्ट करते, इन्सुलिनची कार्यक्षमता कमी करते, पोटात गॅस आणि सूज वाढवते, रक्तवाहिन्या कडक करते, सांधेदुखी वाढवते, फॅटी लिव्हरचं मूळ कारण ठरते. डॉक्टर म्हणतात की शुगर, बीपी, हार्ट अटॅक, लठ्ठपणा आणि कॅन्सर सारख्या आजारांच्या मुळाशी जास्त प्रमाणात साखरेचं सेवन असू शकतं. बघा मित्रांनो, साखर ही कुठे लपलेली असते. चहा, कॉफी, बिस्किट, केक, पेस्ट्री, मिठाई, पॅकेटमधील ज्यूस, टोमॅटो सॉस, ब्रेड. तुम्हाला वाटतं की तुम्ही गोड खात नाही, पण प्रत्यक्षात तुम्ही रोज साखरेचं जास्त प्रमाण घेत असता. साखर कमी केल्यावर काय बदल होऊ शकतो बघा. काही दिवसात पोट हलकं वाटू शकतं, गॅस कमी होऊ शकतो, काही आठवड्यात रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते, शरीरातील सूज कमी होऊ शकते आणि कालांतराने वजन कमी होण्यास व सांधेदुखी कमी होण्यास मदत मिळू शकते. गोळ्याऐवजी काय खावं बघा. तुम्ही गूळ मर्यादित खाऊ शकता, मध सुद्धा खाऊ शकता, पण गरम पदार्थासोबत बिलकुल नाही. आणि ज्यूस ऐवजी तुम्ही संपूर्ण फळ खाऊ शकता. दुसरी गोष्ट बघा, रिफाईंड तेल. तुम्ही जे तेल खाता तेच तुमच्या शरीरात आणि रक्तवाहिन्यांमध्ये पोहोचतं. आज जवळपास 90% घरांमध्ये रिफाईंड सनफ्लॉवर तेल, सोयाबीन तेल आणि पाम तेल वापरलं जातं. ही तेल अनेकदा वारंवार गरम केली जातात, रासायनिक प्रक्रियेतून तयार केली जातात आणि शरीरात जाऊन प्लास्टिकसारखं वागतात. रिफाईंड तेलामुळे काय नुकसान होतं बघा. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होऊ शकतो, हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, कोलेस्ट्रॉल वाढू शकतो, पोटात सूज वाढू शकते, यकृताचं नुकसान होऊ शकतं. याच कारणामुळे आज हार्ट अटॅक वय पाहत नाही, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. रिफाईंड तेल कमी केल्यावर शरीरात काय बदल होऊ शकतो बघा. रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते, रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होऊ शकतो, हृदयावरील दबाव कमी होऊ शकतो, सांधेदुखी कमी होण्यास मदत होऊ शकते. मग कोणतं तेल वापरावं बघा. देशी गाईचं तूप तुम्ही वापरू शकता, मोहरीचं तेल वापरू शकता, घाण्यावर काढलेलं तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही नारळाचं तेल सुद्धा मर्यादित प्रमाणात तुम्ही वापरू शकता. लक्षात ठेवा, कमी तेल योग्य तेल म्हणजे दीर्घ आणि निरोगी आयुष्य. तिसरी गोष्ट बघा, रात्रीचं जड जेवण. रात्री तुमचं पोट विश्रांती घेऊ पाहते, पण तुम्ही त्यालाच कामाला लावता. रात्री डाळ, भात, पोळी, भाजी, मिठाई, दूध खाऊन लगेचच झोपणं म्हणजे शरीराविरुद्ध केलेला अपराध आहे. रात्रीचं जड जेवण काय करतं बघा. पोटाला संपूर्ण रात्र काम करावं लागतं, गॅस आणि ॲसिडिटी वाढवते, यकृतात चरबी साठू शकते, सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो, झोप वारंवार तुटते. रात्रीचं जेवण हलकं केल्यावर काय होऊ शकतं बघा. झोप अधिक चांगली लागू लागते, पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत होऊ शकते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते, शुगर आणि बीपी नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते. तर रात्री काय खावं बघा. भाज्यांचं सूप, हलकी खिचडी, उकळलेल्या भाज्या आणि शक्यतो झोपण्याच्या किमान 2 तास आधी जेवण पूर्ण करा. चौथी गोष्ट बघा, पॅकेटमधील प्रोसेस्ड अन्न. आज जवळपास प्रत्येक गोष्ट पॅकेटमध्ये मिळते. नमकीन, चिप्स, इन्स्टंट नूडल्स, रेडी टू ईट पदार्थ. या पदार्थामध्ये प्रिझर्वेटिव्ह, कृत्रिम फ्लेवर, जास्त मीठ आणि अस्वास्थ्यकर चरबी असते. प्रोसेस्ड अन्नामुळे काय नुकसान होते बघा. आतड्यांची कार्यक्षमता कमी होते, पचन बिघडतं, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, कर्करोगाचा धोका वाढू शकतो. हे पदार्थ सोडल्यानंतर शरीरात काय बदल होऊ शकतो बघा. पोट स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ ठेवू शकतं, वेळेवर भूक लागू लागते, वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, त्वचा आणि केसांमध्ये सुधारणा जाणू शकते. मित्रांनो, तुम्ही जर 30 दिवस साखर सोडली, चुकीचं तेल खाणं सोडलं, रात्रीचं जेवण सोडलं आणि पॅकेटमधील प्रोसेस्ड अन्न खाणं सोडलं तर 30 दिवसानंतर तुमचं शरीरच तुम्हाला त्यातील फरक जाणून देईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, औषध अनेकदा आजाराची लक्षणे कमी करतात, पण चुकीच्या सवयी सोडणं हे आजारांच्या मूळ कारणावर काम करतं.
शेवटचा मुद्दा, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या आईवडिलांना, ज्येष्ठ नागरिकांना, मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. कारण कधी कधी एक योग्य माहिती एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. मित्रांनो, जर तुम्ही या 4 गोष्टी सोडल्या तर तुमचं शरीर स्वतःला अधिक निरोगी बनवण्याच्या दिशेने काम करू लागेल. पण लक्षात ठेवा, ही माहिती तेव्हाच उपयोगी ठरेल जेव्हा तुम्ही ती प्रत्यक्षात अंमलात आणाल. आजच एक निर्णय घ्या. कमेंटमध्ये लिहा, मी आजपासून सुरुवात करतो किंवा मी आजपासून सुरुवात करते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. त्यामुळे आम्हाला समजेल की तुम्हाला अशा प्रकारची माहिती आवडते. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही अशा गोष्टी सांगतो ज्या फक्त औषधांबद्दल नाही तर आयुष्य बदलण्याबद्दल असतात. हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांना, ज्येष्ठांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा, कारण कदाचित हा व्हिडिओ एखाद्यासाठी योग्य वेळी मिळालेला महत्त्वाचा इशारा ठरू शकतो. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा या 4 गोष्टींपैकी तुम्ही सर्वात आधी कोणती गोष्ट सोडणार आहात. निरोगी राहा, सतर्क राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.